नमस्कार मंडळी, कशी आहात तुम्ही? आशा करते सगळेजण मस्त आणि मजेतच असाल। तर आज पुन्हा एकदा टिफिन रेसिपी घेऊन आली आहे। तर इथे मी अर्धा किलो फ्लावर घेतलेला आहे आणि फ्लावरला कापून घ्यायचं आहे। तर जास्त मोठाही कापायचा नाही आणि जास्त छोटाही कापायचा नाही, अशा प्रकारे मध्यम आकाराचा फ्लावर कापून घ्यायचा आहे। आणि पहा, एक वाटी भरून मी इथे वाटाणा घेतलेला आहे। आता खूपच जास्त प्रमाणात वाटाणा मिळतो आणि तोही खायला पौष्टिक असतो, म्हणून एक वाटी वाटाणा घेतलेला आहे। आणि 2 मध्यम आकाराचे टमाटर मी बारीक बारीक कापून घेतलेले आहे। आणि अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे। 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूणच्या पाकळ्या आणि एक अद्रकचा तुकडा वाटून घेतलेला आहे। आणि इथे बटाटा मी एकच घालणार आहे। तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त बटाटा घेतला तरी सुद्धा चालेल। बटाट्याला सोलून घेतलेला आहे आणि आता बटाट्याच्या अगदी बारीक बारीक काप आपल्याला करून घ्यायचे आहे। पहा, जास्त मोठे आणि जास्त जाड काप करायचे नाही, नाहीतर बटाटा शिजायला उशीर लागेल, म्हणून अगदी पातळ पातळ काप आपल्याला करून घ्यायचे आहे। तर सकाळ सकाळी घाई गडबड असते टिफिन बनवण्याची, म्हणून फ्लावर रात्रीच कापून ठेवलेला होता। तर तुम्हीही अशीच रात्री जर थोडीफार तयारी करून ठेवली तर आपल्याला सकाळी जास्त घाई गडबड होत नाही। आता कढईमध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे। मग तेलामध्ये आपल्याला मोहरी घालायची आणि मोहरी चांगली तडतडायला लागली तेव्हा जिरं घालायचं आहे। मग अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे। 1-2 मिनिटापर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर यामध्ये टमाटर घालायचे आहे। टमाटर सुद्धा अशा प्रकारे 1-2 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे। तर बटाट्याला मस्त 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त याला हलवत राहायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं। नंतर यामध्ये वाटाणा घालायचा आहे। तर वाटाणा सुद्धा स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचा आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। मग आपल्याला मसाले घालायचे आहे। तर 1 चमचा हळद घालायची आणि फक्त अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे, जास्त काही मसाले घालायची गरज नाही। मग चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तर 1.5 चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे। भाजी आपण जास्त प्रमाणात बनवत आहोत, म्हणून मीठ तुमच्याप्रमाणे कमी जास्तही करू शकता। तर फ्लावर सुद्धा मस्त 2-3 पाण्याने धुवून काढायची आणि ह्यामध्ये घालायची आहे आणि सगळी भाजी आता आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायची आहे। ही भाजी शिजायला जास्त काही वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनिटातच भाजी बनून जाते। आणि भाजीमध्ये आपल्याला पाणी सुद्धा घालायची गरज नाही, टमाटरचं त्याचं पाणी सुटतं आणि फ्लावरला सुद्धा पाणी सुटतं, म्हणून तशीच ही भाजी शिजून जाते। आता याला झाकून ठेवायचं आहे आणि झाकल्यानंतर अधूनमधून झाकण खोलून याला हलवत राहायचं आहे। तर पहा, एक वेळा मी झाकण खोलून तुम्हाला दाखवते। 5 मिनिटं झालेली आहेत आणि याचं पाणी किती सुटत आहे, म्हणून यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज लागत नाही। असेच वाटाणे सुद्धा शिजले जातात आणि बटाटे सुद्धा शिजले जातात आणि फ्लावरला तर शिजायला जास्त काही वेळच लागत नाही। आता पहा, 15 मिनिटं झालेली आहे आणि पूर्ण पाणी सुकलेलं आहे आणि भाजी सुद्धा आपली शिजून झालेली आहे। आता हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये कोथिंबीर जरी असेल तर कोथिंबीर घालायची। माझ्याकडची कोथिंबीर आता संपलेली आहे, म्हणून मी नाही घातली। आणि वाटाणा चेक करून घ्यायचा शिजला की नाही। तर पहा, किती मस्त शिजलेला आहे। आणि बटाटा सुद्धा चेक करून घ्यायचा। पहा, बटाटाही शिजलेला आहे आणि काही जास्त मसाले न घालता आपली मस्त फ्लावर वाटाणा बटाटाची भाजी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही ही भाजी एकदा नक्कीच बनवून बघा आणि आजची ही फ्लावर वाटाणा बटाटाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल नवीन आहे त्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटत आहे मला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।